नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक 114 आणि 115 वरील पारिभाषिक शब्द म्हणजे काय ते समजून घेऊयात। पारिभाषिक शब्द म्हणजे विशिष्ट ज्ञानशाखेच्या संदर्भात खास अर्थाने वापरलेल्या शब्दास पारिभाषिक शब्द असे म्हणतात। ज्ञानप्रसाराच्या विविध माध्यमात आणि जीवन व्यवहारात सतत बदल होत असतात। साहजिकच त्या ज्ञानक्षेत्रात वा व्यवहारात प्रचलित शब्दाहून वेगळे शब्द वापरले जातात। विशिष्ट ज्ञानक्षेत्रातील माहिती, संकल्पना यांच्या प्रकटीकरणाला योग्य ठरतील असे शब्द वापरण्याची गरज असते। भाषिक व्यवहाराच्या या वेगळेपणातून ज्ञानक्षेत्रांची वा व्यवहारांची परिभाषा सिद्ध होते। अशा परिभाषेतून शास्त्रभाषेचा व ज्ञानभाषेचा विकास होत असतो। बदलते जीवन व्यवहार, वाढत्या गरजा आणि विस्तारणारी ज्ञानक्षेत्रे यानुसार पारिभाषिक संज्ञा निर्माण होतात। बाळांनो, आपल्या परीक्षेतील कृतीपत्रिकेत विभाग 4 भाषा अभ्यास या विभागात पुढील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा असा प्रश्न विचारला जातो। यासाठी 1 गुण असतो। यासाठी आपल्या पाठ्यपुस्तकातील काही पारिभाषिक शब्द व त्यांचा मराठीतील असलेला अर्थ पाहूयात। आता आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील काही पारिभाषिक शब्द व त्यांचा मराठीतील असलेला अर्थ पाहूयात। ॲब्सेन्स या शब्दाचा अर्थ आहे अनुपस्थिती। ॲफिडेव्हिट या शब्दाचा अर्थ आहे शपथपत्र। ॲनिव्हर्सरी म्हणजे वर्धापन दिन। बायोडाटा म्हणजे स्वपरिचय। कॅलिग्राफी म्हणजे सुलेखन। कॉमेडी म्हणजे सुखात्मिका। सेन्सस म्हणजे जनगणना। डॉक्युमेंटरी म्हणजे माहितीपट। मॉर्गेज म्हणजे गहाण किंवा तारण। ड्यू डेट या शब्दाचा अर्थ आहे नियत दिनांक। अर्न लीव्ह म्हणजे अर्जित रजा। एक्सप्रेस हायवे या शब्दाचा अर्थ आहे द्रुतगती महामार्ग। एक्झिबिशन म्हणजे प्रदर्शन। फेलोशिप म्हणजे अधिछात्रवृत्ती। गुडविल म्हणजे सदिच्छा। इंडेक्स म्हणजे अनुक्रमणिका। इनिशियल्स म्हणजे आद्याक्षरे। जर्नलिझम म्हणजे पत्रकारिता। लेक्चरर म्हणजे अधिव्याख्याता। सुपरवायझर म्हणजे पर्यवेक्षक। वर्कशॉप म्हणजे कार्यशाळा। रिफ्रेशमेंट म्हणजे अल्पोपहार। यार्ड म्हणजे आवार। बोनाफाईड सर्टिफिकेट म्हणजे वास्तविकता प्रमाणपत्र। ज्युनियर क्लार्क म्हणजे कनिष्ठ लिपिक। अंडरटेकिंग म्हणजे हमीपत्र। लिफ्ट म्हणजे उद्वाहन यंत्र किंवा उद्वाहक। आणि झोन म्हणजे परिमंडळ किंवा विभाग। कॅटेगरी म्हणजे प्रवर्ग। रिझर्वेशन म्हणजे आरक्षण। व्हॅल्युएशन म्हणजे मूल्यांकन। अप टू डेट म्हणजे अद्ययावत। आणि ट्रेडमार्क म्हणजे बोधचिन्ह। ऑनरेबल म्हणजे माननीय। पार्ट टाइम म्हणजे अंशकालीन किंवा अर्धवेळ। युनिट म्हणजे घटक। टॅक्स म्हणजे कर। आणि लेटरहेड म्हणजे नाममुद्रित प्रत। थेरपी म्हणजे उपचार पद्धती। सर्वे म्हणजे सर्वेक्षण किंवा पाहणी। ट्रान्सपोर्ट म्हणजे परिवहन। सेक्रेटरी म्हणजे सचिव किंवा कार्यवाह। आणि मोबाईल म्हणजे भ्रमणध्वनी। नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट म्हणजे ना हरकत प्रमाणपत्र। शो कॉज नोटीस म्हणजे कारणे दाखवा नोटीस। ॲकॅडमिक क्वालिफिकेशन
म्हणजे शैक्षणिक अर्हता, ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजे आवेदनपत्र आणि सर्व्हिस बुक म्हणजे सेवा पुस्तक. अशा प्रकारे आज आपण काही पारिभाषिक शब्दांचा अभ्यास केला. बाळांनो, आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक 114 आणि 115 वरील इतर पारिभाषिक शब्दांचा अभ्यास करा. धन्यवाद.